नमस्कार. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने हिवाळ्यात स्पेशल मेथीचे लाडू बनवणार आहोत. हे मेथीचे लाडू आरोग्याकरता पौष्टिक असतात. ही रेसिपी आमच्या आईची रेसिपी आहे. अशा पद्धतीने बनवलेले मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाही. आई अन्नपूर्णा रेसिपीत आपले स्वागत आहे. चला तर बनवूया थंडीच्या दिवसात खाण्याकरता मेथीचे लाडू. साहित्यामध्ये मी घेतलेले आहे 1 किलो खारीक पावडर, अर्धा किलो सुके किसून घेतलेले खोबरे, 750 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ, 300 ग्रॅम मेथी दाणा, 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम गोडंबी आणि 600 ग्रॅम साजूक तूप घेतलेले आहे. प्रथम आपण मध्यम आचेवर मेथ्या भाजून घेऊ. साधारण 5-7 मिनिटं मेथ्या भाजून घ्यायच्या आहे. 5-7 मिनिटं झाले आहे. मेथ्या छान भाजून झालेल्या आहे. एका ताटात काढून थंड करून घेऊ. थंड झाल्यावर मिक्सरमधून छान बारीक पावडर करून घेऊ. अशा प्रकारे मेथीची बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता आपल्याला बारीक केलेली ही मेथी पावडर तुपामध्ये पुन्हा भाजून घ्यायची आहे. तुपामध्ये भाजल्याने मेथीचा कडवटपणा बराचसा कमी होतो. साधारण 3-4 मिनिटे तुपात भाजून घ्यायची आहे. थोडे तूप कमी वाटत असेल तर थोडे तूप टाकून आणखीन भाजून घ्यावी. आता आपण लाडू करता लागणारे साहित्य एक एक करून भाजून घेऊया. कढईमध्ये किसलेले खोबरे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे. इथं मी अर्धा किलो खोबरे किसून घेतलेले आहे. खोबऱ्याचा किस थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता त्याच कढईत आपण एक एक करून सर्व ड्रायफ्रूट भाजून घेऊ. 50 ग्रॅम बदाम कढईत टाकून 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊ. सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतल्याने लाडूमध्ये त्याची चव छान लागते आणि लाडू जास्त दिवस टिकतात. आता पिस्ता कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊ. अक्रोड कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊ. काजू कढईमध्ये टाकून 2-3 मिनिटे भाजून घेऊ. गोडंबी ही 2-3 मिनिटे छान भाजून घेऊ. अशाच प्रकारे आपण सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले आहेत. आता कढईमध्ये थोडे तूप टाकून त्यामध्ये खारीक पावडर छान भाजून घेऊ. इथे मी रेडीमेड खारीक पावडर वापरलेली आहे. त्याऐवजी तुम्ही 1 किलो खारीक कांडपेंत्रातून किंवा मिक्सरमधनं बारीक करून घेतली तरी चालेल. खारीक पावडर छान भाजून झालेली आहे. कढईमध्ये थोडे तूप टाकून डिंक तळून घेणार आहोत.
डिंक तळल्याने छान फुलतो आणि पटकन बारीक होतो। अशा प्रकारे थोडा थोडा करून मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे। आता हा डिंक मिक्सरमधून फिरवून बारीक करून घेणार आहोत। हा डिंक मॅशरनेही बारीक करू शकतात। आता एक एक करून ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ। बदाम मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घेऊ। आता काजू, अक्रोड, पिस्ता एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता किसलेले खोबरे मिक्सरमधून फिरून थोडेसे जाडसर दळून घेऊ। खोबऱ्याचा किस जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरू नये, त्यामुळे त्यातील तेल सुटेल। आता गोडंबीही मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊ। आता एका परातीमध्ये तुपात भाजलेली खारीक पावडर, तुपात भाजलेली मेथी पावडर, बारीक केलेला खोबऱ्याचा किस व सर्व बारीक केले ड्रायफ्रूट हे सर्व साहित्य एकत्र करून घेतले आहे। हे सर्व साहित्य परातीमध्ये छान मिक्स करून घेऊ। या लाडूमध्ये वापरलेले खारीक पावडर, मेथी पावडर, खोबऱ्याचा किस आणि सर्व ड्रायफ्रूट आपल्या आरोग्याकरता पौष्टिक आहे। हिवाळ्यामध्ये हे लाडू आवर्जून करावे। आता आपण लाडू बनवण्याकरता गुळाचा पाक बनवून घेऊ। पाक बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो साजूक तूप घेतले आहे। पाक बनवण्याकरता पाऊण किलो गूळ वापरणार आहोत। अर्धा किलो साजूक तूप आणि पाऊण किलो गूळ हे मिश्रणासाठी योग्य प्रमाण आहे। हा पाक अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होतो। 5 ते 7 मिनिटात हा पाक तयार होतो। तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे। आपला पाकही तयार झालेला आहे। मी इथे 1 किलो खारीक पावडर, अर्धा किलो खोबरे, पाऊण किलो गूळ आणि त्याकरिता 300 ग्रॅम मेथी हे प्रमाण लाडू करता घेतलेले अतिशय योग्य प्रमाण आहे। हा पाक मिश्रणात टाकून घेऊ। पाक मिश्रणात एकजीव करून घेऊ। थोडा थोडा पाक मिश्रणात टाकून छान एकजीव करून घ्यायचे आहे। आपले मेथी लाडू करता लागणारे मिश्रण तयार आहे। मिश्रण थोडे गरम असताना हे लाडू बांधून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मध्यम आकारचे लाडू बांधून घ्यायचे आहे। जर हे मिश्रण थंड झाले तर लाडू बांधले जात नाही। त्यामुळे हे मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू बांधणार आहोत। जर हे मिश्रण थंड झाले तर पुन्हा थोडे गरम करून लाडू बांधावे।
हे लाडू 2-3 दिवस थोडे कडू लागतात, पण मेथ्या जशा जशा मुरतील तसा लाडूचा कडूपणा कमी होतो. हे लाडू पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहे. या लाडूमुळे आपल्याला लोह, कॅल्शियम आणि प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. अशा पद्धतीने हिवाळ्याच्या दिवसात खास असे मेथीचे लाडू नक्की करून पहा. जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.